वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. ऐशेवर मे मजदावी नारायणा किंवा ऐशीवर मे वर्मदावी नारायण. अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहुआवगड आहे संत भेटी, बहुआवगड असे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली किंवा तरी जगजेठी करुणा केली. ऐशी वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन. ऐशी वर्म मज दावे नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. विठ्ठल विठ्ठल चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगाकरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगाकरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तार, हो त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वम. महेंद्रायणी तीर भूमो वसंतम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो,
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता कापे यमा नाम घेता कापे नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा घेता कापे यमा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशे अपुलिया आता हृदय हे अपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिया कुडमुळी भरोनिया पुष्पांजळी अर्विदेवो अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लाविलेसे बोट चंदनाचे प्रेमाचे निभंगारे निर्वाळुनी नुपुरे लेबवोसको मारे पदे तिये घरावली आवडी अव्यभिचारे चोखडी ते घालू जोडी अंघोळ्या आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवरी तेथ अहम हा धूप जाळू नहांते जे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तन्वाने प्राण या पाववाले ओ श्रीचरण करू भोग मोक्ष निंबलोन पाया तया या श्री गुरु चरण सेवा विठ्ठल 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 मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या वार करी दंडाच्या वार करी दंडाच्या वार करी दंडाच्या वार करी दंडा मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी दंडाच्या वार करी दंडाच्या या वार करी दंडाच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले ऐशी वर्म मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण जगद्गुरू जगदमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा चारचरणाचा आणि संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे तो म्हणजे असा आज आपण सर्वजण भाविक भक्त अलंकापूर नगरीमध्ये उपस्थित झालेलो आहोत. कारण जर काय असे सर्वांना माहीत आहे पण तरी सांगणं गरजेचं आहे. साधकाचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे ज्ञानदर्शन धर्मशाळा एक नाही हो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम माझ्याकडे हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज भोसले ज्येष्ठ गुरुबंधू अर्थात जालिंदर भाऊ यांच्यामुळं माझ्याकडं आलेला आहे.
सर्व ज्ञानदर्शन धर्मशाळेचे विश्वस्त असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, चिटणीस असतील, त्यांच्या सर्वांच्या थ्रू असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. विठ्ठल 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 ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये दुसऱ्यांदा ही वेळ आहे सेवा करण्याची. पहिल्यांदा मागे आपले गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांच्या पुण्यतिथीमध्ये सेवा करण्याचा योग आला होता. त्याच्यानंतर लगेच इथं योग आला आनंदई महाराज. पण आपल्या या कार्यक्रमासाठी बरेच महाराज मंडळी हजर आहेत, पण त्याच्यामध्ये जे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू आहेत त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. तुमच्या अगोदर होते का नंतर होते? त्याच्यानंतर मी नाव घेण्यासाठी विचारलंय ना. विठ्ठल विठ्ठल तुम्ही अगोदर असता. त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तीपारायण निवृत्ती महाराज सदगीर आहेत, आणि त्याच्यानंतर हरिभक्तीपारायण परमपूजनीय आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू भागवताचार्य रामायणसुद्धा महाराजांचं तयार आहे, ज्ञानेश्वरी तयार आहे, असे आमचे लक्ष्मण महाराज कोकाटे तेही कीर्तनाला हजर आहेत. तुम्ही सर्व टाळकरी वृंदामध्ये आता मला फक्त बंडोबाचंच नाव माहीत आहे. संगीत विशारद बंडोबा खमकर, गणेश महाराज, मुरलीधर महाराज आणि आदी करून सर्व महाराज मंडळी. विठ्ठल विठ्ठल सर्व टाळकरी तुम्ही सर्व जमलेले पुरुष वर्ग आणि माता भगिनी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा करण्याचा हा योग आहे. आणि क्षेत्र काही आळंदी आहे. हो, हे ज्ञानपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये इथे आलेला आहे. दरवर्षी नेमाप्रमाणे हरिभक्तीपारायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य संदीपानजी महाराज शिंदे यांचा कार्यक्रम होता. पण यावर्षी एक वर्ष त्यांनी अनुष्ठान मांडल्यामुळं त्यांनी सांगितलं जालिंदर भाऊला माझं काही येणं होत नाही. मग जालिंदर भाऊंनी 2 महिन्यापूर्वी मला फोन केला, तुम्ही ही सेवा करा. हो, मी म्हटलं आता मोठ्या माणसाच्या जागेवर काही सेवा करावं आपण. आणि त्याच्यानंतर अजूनही सांगेल त्याच्या अगोदरचं, इथे मी कीर्तन ऐकायला बरेच वेळ आलेलो आहे. हो, गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले हे सर्व मोठमोठ्या व्यक्तींचे गुरुवार्यांचे कीर्तनं इथे झालेले आहेत. मला तर असं वाटतंय इथे कीर्तन झालं नाही असं वक्तच नसेल महाराष्ट्रात. विठ्ठल विठ्ठल सर्वांचे कीर्तन झालेले आहेत. असो, सर्व तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्या पुढं ही सेवा करण्याचा हा योग आहे. अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे देवा जे संत आहेत, कोण संत? सुख दुःखाधिक द्वंद्वानी ते दुरावलेले आहेत, अर्थात त्यांचे दूर गेलेले आहेत. असे ज्या लक्षणाने जे युक्त असतील त्यांचा मी कोणत्या पुण्याईने सेवक होईल असं तुकोबाराय बोलत आहेत. याच्यातला मुख्य प्रश्न असा आहे, मी संतांचा सेवक कोणत्या पुण्याईने होईल असं म्हटलेलं आहे. सेवक होईल असं तुकोबाराय का म्हणतात? त्याचं कारण आहे महाराज. संताशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ते ज्ञान सेवेशिवाय प्राप्त होत नाही, म्हणून तशी प्रार्थना केली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवनामध्ये अनेक गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. एका ठिकाणी असं म्हटलंय, आहार निद्रा भयमैथुनंच अन्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानम हि तेषा अधिको विशेषो ज्ञानेन हेना पशुभि समाना. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर तो पशु समान आहे. आहार निद्रा भय आणि मैथुन त्यांच्याकडे जसं आहे तसं जर आपल्याकडे असेल आणि ज्ञान जर नसेल तर तो पशु समान आहे. अजून एका ठिकाणी असं म्हटलंय सुभाषितकारांनी, येशांच विद्यान तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मा ते मर्त्य लोके भूमिभार लोके
मनुष्य मात्रेन मृगांश्चरन्ति. जीवनामध्ये तप झालं पाहिजे, जीवनामध्ये काहीतरी दान धर्म झालं पाहिजे, जीवनामध्ये गुण प्राप्त केला पाहिजे, जीवनामध्ये धर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि हे जर नाही केलं तर तो मनुष्य पशु समानच आहे. विठ्ठल विठ्ठल आणि भगवान परमात्म्याने सुद्धा चौथ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची आवड नाही त्याच्या जीवनात काहीच अर्थ नाही. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. याच्यावर वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, ऐके जया प्राणियाचे ठाई, जया ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग, शून्य जैसे गृह. ऐका नाही, म्हणजे त्याच्या जीवनात काही अर्थ नाही. ज्याच्या जीवनात ज्ञान प्राप्त केलं नाही त्याच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. मग ज्ञान प्राप्त जर केलं नाही त्याच्या जीवनात काही अर्थ आहे का? नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुद्धा 2-4 ओव्या अशा वापरलेल्या आहेत. पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाना, विषयाचरणा विचारतो. विठ्ठल काही उपयोग नाही. ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर त्याला काय म्हटलेलं आहे लक्षात आलं का? पुन्हा किंवा नरधिय परम पावन न साधिता ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दब जाण पुच्छेविन दुपाहे. इकडचा तुकडा आहे बरं का तो, पण बरेच कीर्तनकाराच्या डोक्यात इकडचंच आहे. विठ्ठल विठ्ठल बरेच कीर्तनकार पाहुण्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, आणि तो असंच म्हणतात की नाही बरेच जण, पण भागवतात तसं नाही. विठ्ठल 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 लावून घ्यायचं का? घ्या 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 लाव. दुसरा आणलाय ते शाई पडलेली लावलेला आहे का? पण आता अजब वा वा. हळूच हळूच लागल लागल लागल. उशाला उशाला घ्या, नाही नको तसंच तुमच्या इच्छेप्रमाणे. यथेच्छेची तथा करू. विठ्ठल विठ्ठल असं आहे. काय सांगत होतो मी? कीर्तन. ज्ञान जर प्राप्त केलं नाही त्याच्या जीवनात काहीच अर्थ नाही. मला ज्ञान प्राप्त केलं तो पशु समान आहे. आणि ज्ञान जर जीवनात प्राप्त केलं त्याचा काही उपयोग नाही. ऐका, मग ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, ज्ञान तर प्राप्त केलंच पाहिजे, पण ते ज्ञान कुठे मिळेल? सद्गुरूशिवाय ज्ञान मिळत नाही. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. दया कैचे कीर्तन घडेल नामे, दया कैचे कीर्तन घडेल नामे, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, आवाज रे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. दया कैसे कीर्तन घडेल नाम, दया कैसे कीर्तन घडेल नामी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दया कैसे कीर्तन घडेल नामे, दया कैसे कीर्तन घडेल नामी. हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला. आपल्याला या चरणातलं अर्ध्या चरणातलं अर्ध लागतंय फक्त, पण ते काही चालू म्हणता येत नाही ना, म्हणून तसं म्हणावं लागलं. द्वैताची झाडणी लागत नाही. गुरुविन ज्ञान,
गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मग जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. गुरु तेथ ज्ञान. लक्षात आलं का? आणि ज्ञान प्राप्त केल्याशिवाय तर जीवन कृतार्थ नाही आणि ते गुरुशिवाय मिळत नाही. जसं इथं म्हटलेलं आहे तसंच भागवतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयोत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. ऐका नाही, म्हणजे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. किंवा तिथं वर्णन करताना ओव्या अशा नाथ महाराजांनी वापरलेल्या आहेत. सद्गुरुवीन ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण, हे उपनिषदर्थे प्रमाण परमनिर्वाण साधिले. सद्गुरुशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होतच नाही. सद्गुरुशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. नाथ महाराजांनी दृष्टांत सुंदर दिलेले. पर्जन्यभूमी मार्दवा आली, बीजे कनिंगाशी भरली, पण ज्ञातेने पेरणी नाही केली तो पिकाची बोली बोथट. काय वर्णन केलं आहे महाराज, सुंदर चिंतन आहे. नाथ महाराजांनी भागवतात सांगितलेलं आहे, अरे कनिंगाशी भरलेली आहे, धान्याने कणी काय भरलेली आहे. आता तुम्ही सर्व मुंबईचीच माणसं आहात, ठाण्याची माणसं आहात, ऐका नाही, पण तरी खेडेगावचेच आहेत ना तिथं राहायला गेलेले, ऐका नाही, प्रश्नच नाही. पण खेडेगावाला कनिंग राहायची अशी हवा फुल भरलेली आहे, पाऊस पडलेला आहे, वापसा आहे, पण पेरणारा जर नसेल चांगला तर काय उपयोग आहे, प्राप्त होणार नाही महाराज. त्याच्यानंतर पुढं म्हटलंय, डोळा देखनाचे आहे त्याशी सूर्य नसताच आहे. डोळा पाहण्याचं काम करतो, पण डोळा पाहण्याचं तरी काम जरी करत असेल तरी अजून त्याच्यामध्ये असं 2-4 गोष्टी सांगता येतील. आपल्याला डोळे आहेत पण दिसत नाही, सहकार्य घ्यावं लागतंय कोणाचं, त्याशी सूर्य नसता साह्य. सूर्याचं सहकार्य लागतंय, सूर्याचं सहकार्य लागतंय. काही माणसं म्हणतील सूर्याचं सहकार्य दिवसा लागतंय, संध्याकाळी सूर्य नसतोय, दिसतही बी नाही. विठ्ठल विठ्ठल डोळा देखनाचे आहे त्याशी सूर्य नसतास आहे. बरेच नाथ महाराजांनी नाव तारी हे साचार माझी बैसले थोर, ऐका, सर्व थोर मोठमोठे बसले माणसं, पण तारक जर नसेल, नाव चालवणं नसेल तर काय आहे. तसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूशिवाय प्राप्त होणार नाही. मग उपनिषदामध्ये सुद्धा तसंच म्हटलंय, तद्विज्ञानार्थ सगुरुमेवा बिभगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आता माझ्यापुढे हे दोन्ही गुरुबंधू बसले आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. मला एखादं नाही आलं तर ते सांगायला आहेतच, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यापेक्षा काय माझ्या जास्त पाठ असेल का? काहीच नाही, माझ्यापेक्षा त्यांच्या जास्त पाठ आहे. लक्षात आलं, म्हणून सांगण्यासाठी आहे. म्हणून सुज्ञ माणसं आणि गुरुबंधू जर असेल तर त्यांच्यामध्ये कीर्तन करणं अवघडही आहे आणि सोपं सुद्धा आहे. अवघड कसं आहे, जरा थोडंसं सांगायला अवघड असतं, पण सोपं कसं आहे, मोठे माणसं आपल्यापेक्षा जर पुढं असेल तर पुढे जर असेल आपल्यापेक्षा तर आपलं कुठं चुकतंय ते लगेच सांगतील, त्यांच्या सर्व पाठ आहे, म्हणून सोपं. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु विना ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. माझी प्रस्तावना लक्षात येईल तुमच्या सर्वांच्या. ज्ञानाशिवाय जीवन कृतार्थ नाही आणि ते ज्ञान गुरुशिवाय संताशिवाय मिळत नाही. लक्षात आलं का? अजून पुढे पहा, सांगतो तुम्हाला. गीतेमध्ये सुद्धा तसाच पुरावा आहे. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर गुरुशिवाय मिळतच नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल एक वेळेस तुम्ही गुरु म्हणताय, एक वेळेस संत म्हणताय. गुरु हा संत कुळीचा राजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय महाराज, प्रमाणानेच बोलायचं आपल्याला. एरवी सुद्धा खेडेगावाला प्रमाणानेच बोलतोय, मग आळंदी क्षेत्रामध्ये कशाला बिना प्रमाणाचं बोलू. एक वैकुंठवासी गुरुनाम गुरु दुंडा महाराजांचं वाक्य ऐकत आठवते बरं का. तुम्ही महाराज दोघांनी जास्त श्रवण केलेलं आहे, मी काही जास्त श्रवण केलं नाही. मी आळंदीला ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांची तब्येत थोडी एवढी घाल, पण मी थोडं ऐकलं आहे त्यांचं. असं त्यांचं एक वाक्य राहायचं बरं का, ते म्हणायचे, भरपूर ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे,
ते सांगायलाच मला वेळ नाही तर माझ्या पदरचं सांगू कशाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञान प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. ते ज्ञान सद्गुरूशिवाय प्राप्त होत नाही. आणि मग सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, त्यांच्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. शरण गेलं पाहिजे, मग ज्ञान त्यांच्याशिवाय प्राप्त होत. वा या विठ्ठल विठ्ठल ज्ञान प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. ते सद्गुरूशिवाय प्राप्त होत नाही, संताशिवाय प्राप्त होत नाही. पण संताशिवाय प्राप्त होत नाही, मग संताकडे जावं लागतं. आणि संताकडे गेल्यानंतर काय पहिलं करावं लागतंय? प्रणिपातेन. पहिलं काय करावं लागतोय? नमस्कार करावा लागतोय, आहे की नाही? प्रणिपात करावं लागतोय. एक चाणक्य नीतीमध्ये श्लोक आहे, अभिवादनशीलस्य नित्यं मृधोपसेविनः, आहे की नाही? चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. विठ्ठल विठ्ठल संताला गेल्यानंतर ज्ञान प्राप्त करायचे अगोदर नमस्कार करावा लागतोय. आणि नमस्कार केल्यानंतर 4 गोष्टी प्राप्त होतात. आयुर विद्या यशो बलम. आयु विद्या यश आणि बल हे प्राप्त होतं. मग संताकडे गेल्यानंतर अगोदर प्रणिपात, आणि प्रणिपात केल्यानंतर मग त्यांची काय करावी लागते? सेवा करावी लागते. आणि सेवा केल्यानंतरच ज्ञान प्राप्त होतं. बरं का, माझा मुद्दा तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ते ज्ञान संताकडे गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगरवता कसावी दास्य सकळ. मग संतांचं सेवक झाल्याशिवाय, आहे का नाही, गुरुचं सेवक झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या संताचा सेवक मी कोणत्या पुण्यईने होईल हे पहिल्या चरणामध्ये. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, 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 कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. जिहि द्वंदादिक दुराविले, जिहि द्वंदादिक दुराविले, ऐसे वर्म मज दाबी नारायण, ऐसे वर्म मज दाबी नारायण. जिहि द्वंदादिक दुरावे, जिहि द्वंदादिक दुरावे, ऐसे वर्म मज दाबी नारायण, ऐसे वर्म मज दाबी नारायण, दाबी नारायण. कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. त्यांचा मी कोणत्या पुण्यईने सेवक होईल, असं तुकोबाराय प्रश्न करतायत. प्रश्न. भक्त हा देवाला प्रश्न करत असतो. पुन्हा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे महाराज माझ्या पुढे आमचे गुरुबंधू आहेत, ज्ञानेश्वर माऊली गोरे. गीतेमध्ये अर्जुनाने किती प्रश्न विचारले महाराज. आपण जर 5 अध्याय सोडले, त्याच्यामध्येच फक्त 5 अध्यायामध्ये श्री भगवान वाचे आहे. 7व्या अध्यायामध्ये श्री भगवान वाच, 9व्या अध्यायामध्ये श्री भगवान वाच, त्याच्यानंतर 16व्या अध्यायामध्ये श्री भगवान वाच. नाही तर बाकीचं आहेच ना अर्जुन वाच. विठ्ठल 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 विठ्ठल. 13व्या अध्यायामध्ये श्री भगवान वाच. लक्षात आलं का? असे आहे ना 5 अध्याय आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण बाकीच्या अध्यायामध्ये अर्जुन वाचे आहेच ना. अर्जुनाने प्रश्न केलेले आहेत. भक्त हा देवाला प्रश्न करत असतो. अर्जुन वाच
दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम. आणि नंतर उत्तर दिलं ऐके नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन वाच जायशी चेत कर्म नसते माता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. चौथ्या अध्यायामध्ये अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमेत तुजानियाम तो माधव प्रक्तवानती. पाचव्या अध्यायामध्ये संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संस्कृती यथ्रेयतयोरेकम तरमे ब्रूहि सुनिश्चितम चंच योयम तो या काय चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रह त्वया प्रोक्त सामेन मधुसूदन यतस्याहम न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिरा. प्रशस्ती ऐका नाही प्रश्न विचारलाय की नाही. त्याच अध्यायामध्ये पुन्हा प्रश्न विचारलाय. आयती श्रद्धयोपेतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कागती कृष्ण गच्छती कच्चे नव्हे. 2-3 श्लोक आहेत ऐके नाही. त्याच्यानंतर पुन्हा 8व्या अध्यायामध्ये तर प्रश्नच नाही 7 प्रश्न विचारलेले आहेत. किं तद्ब्रह्म किं ध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किं प्रोक्तं मदिदैवं किमुच्यते आदियज्ञ कथं गोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं नियोषि नियतात्मभिः विठ्ठल 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 विठ्ठल. 10व्या अध्यायामध्ये प्रश्न आहेत. अर्जुन वाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतं दिव्य मादिदेव मजं विभुं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 11व्या अध्यायामध्ये तर 2-4 वेळेस आहे मदनुग्रह परमं जाऊ दे. आणि 12व्या अध्यायात तर प्रश्नच नाही. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. आणि 14व्या अध्यायामध्ये अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रीन गुणानेता नतितो भवती प्रभू किमाचार आहे ना. आणि आपलं मगाशी 15 अध्याय राहिला होता. 15 अध्यायात फक्त श्री भगवान वाचे आहे. असे 5 अध्याय आहेत त्याच्यामध्ये फक्त श्री भगवान वाच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 17व्या अध्यायामध्ये आहेच ना. आता कशाला सांगाय मला जरी नाही आठवलं तर मी मगाशीच काय म्हणलं हे सांगणारे आहेत ना मला. अर्जुन वाच ये शास्त्रविधमसृज्य यजंती श्रद्धान्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहोरजस्तमा. आणि 18व्या अध्यायामध्ये संन्यासम कर्मणाम नाही संन्यासस्य महाभाव तत्त्वमिच्छामि वेदितुं बरोबर त्यागस्य च ऋषिकेश प्रतकेशेन शोधन. राहिलं का आता काय विठ्ठल 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 टाई टाई. प्रश्न विचारलेत महाराज. माऊलीच्या ओळ्या पुन्हा कशाला सांगायला वेळ घ्यायचा ऐक नाही. प्रश्न विचारले आणि अर्जुनाला प्रश्न विचारल्यानंतर महाराज अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर भगवान परमात्मा खुश झाले. तसंच इथे तुकोबारायाने प्रश्न विचारलाय कोण पुण्य यांचा होईन शिव. प्रश्न विचार कोणत्या पुण्याईने मी सेवक होईल कोणत्या पुण्याईने. इथं प्रश्न असा आहे कोणत्या पुण्याईने. पुण्य शब्द आहे महत्वाचा. कोणत्या पुण्याईने मी संतांचा सेवक होईल पुण्य आहे. आता पुण्य कशाने प्राप्त होतं गीतेमध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे 8व्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये 4 गोष्टीमुळे पुण्य प्राप्त होतं. वेदाचं अध्ययन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. 1 यज्ञ केल्यानंतर पुण्य होतं. 2 तप केल्यानंतर पुण्य होतं. 3 आणि दान दिल्यानंतर काय होतं पुण्य प्राप्त होतं. 4 वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम. बस एवढंच पाहिजे आपल्याला. पुण्य प्राप्त होतं. वेदाचं अध्ययन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. तप केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. दान दिल्यानंतर पुण्य प्राप्त होतं ऐका नाही. आणि यज्ञ केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. अशा 4 गोष्टी झाल्यानंतर पुण्य प्राप्त होतं ऐका नाही. आता पुढे ऐका. मग हे 4ही गोष्टी केल्यावर पुण्य प्राप्त होतं. यज्ञ केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. पण कोणता यज्ञ केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. दान दिल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. पण कोणतं दान दिल्यानंतर पुण्य प्राप्त होतं ऐका नाही. तप केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. पण कोणतं तप केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. कारण या गोष्टीचं म्हणजे या प्रकरण एकच नाही ना. तपाचे प्रकार 3 आहेत. तसं तर विचार केला तर पुन्हा कायिक वाचिक आणि मानसिक आणि सात्विक राजस आणि तामस 6 प्रकार त्याच्यात होते. आणि त्याच्यानंतर यज्ञाचेही 3 प्रकार आहेत. तपाचेही 3 प्रकार आहे. आपलं दानाचेही 3 प्रकार आहेत. मग अनेक प्रकार आहेत आपल्याला बघायचं आहे थोडंसं. विठ्ठल विठ्ठल आणि हे गीतेतले श्लोकाचा उच्चार ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा उच्चार नाथ महाराजाच्या भागवतातल्या ओव्याचा उच्चार इथं नाही करायचं तर मग काय खेडेगावला सांगायचं का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
यज्ञावर चाललंय. ऐका, आता यज्ञ आहे, यज्ञ 3 प्रकारचा आहे. जो यज्ञ अंतकरणामध्ये अपेक्षा न धरता आणि विधीपूर्वक जो केला जातो आणि समाधान त्यांनी प्राप्त होतं, याला सात्विक यज्ञ म्हणतात. अफलाकांक्षीवीर यज्ञो विधिदृष्टो युज्यते यष्टव्यमेवति मन समाधाय सात्विकाः. ऐका नाही, यज्ञ आहे. त्याच्यानंतर पुन्हा राजस यज्ञ सांगितलेला आहे. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैवयत युज्यते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विधी राजसम. राजस यज्ञ आहे. तो राजस यज्ञ करत असताना त्याची भावना काय आहे? पारलौकिक जे आहे ते पारलौकिक आपल्याला मिळालं पाहिजे. आणि या लोकांमध्ये तो यज्ञ करतोय हे बनायला पाहिजे, पण दंभ अंतकरणात धारण करून करतोय. आणि तिसरा जो यज्ञ करणार आहे तो कसा आहे? यज्ञ करत असताना बघा, त्याच्या अंतकरणामध्ये कोणतीच गोष्ट नाही, विधी नाही, अन्नदान त्याच्या जीवनात यज्ञामध्ये नाही, विधिहीन मसृष्टान्नम मंत्रहीनम, मंत्रसुद्धा नाही, कोणाला दक्षिणा सुद्धा नाही, आणि त्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा सुद्धा नाही, श्रद्धेने केला जात नाही. तो यज्ञ कोणता आहे? तामस यज्ञ आहे. विधिहीन मसृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. विठ्ठल 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 यज्ञाचे 3 प्रकार सांगितले. आता पुढे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. तपाचे सुद्धा तसेच आहेत प्रकार. हो, आता कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असं वर्णन केलंय. आता कायिक तप कोणतं आहे? देवाची पूजा, ब्राह्मणाची पूजा, आहे का नाही, गुरुची पूजा, विद्वानाची पूजा, असं वर्णन सुंदर केलं नाही. पुन्हा अंतकरणामध्ये शौच, आहे का नाही, अंतकरणामध्ये अहिंसा म्हणजे हिंसा नाही, आर्जव म्हणजे सरळपणा, ह्या सर्व गोष्टी असतात ना, त्याला म्हणतात कोणता? कायिक तप आहे. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. त्याच्यानंतर पुन्हा कायिक वाचिक तप सांगितलेलं आहे. आपण बोलत असताना दुसऱ्या माणसाच्या अंतकरणामध्ये उद्वेग निर्माण होता कामा नये. ते बोलणं सत्य असावं, प्रिय असावं आणि हिताचं असावं, ऐका नाही. पुन्हा स्वाध्याय असावा. स्वाध्याय ज्ञानोबाईंनी वर्णन करताना म्हटलं, वेदाचं पारायण करणं स्वाध्याय आहे, ऐका नाही. आपण जसं गीतेचं पारायण करणं सुद्धा काय आहे? स्वाध्याय आहे. आणि गीतेवर जी टीका ज्ञानोबाईंची आहे त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणं सुद्धा काय आहे? स्वाध्याय आहे. गाथ्याचं पारायण करणं सुद्धा स्वाध्यायाचं आहे. नाद भागवताचं पारायण करणं सुद्धा स्वाध्यायाचं आहे. अन्य सर्व संतांचे जे ग्रंथ असतील, महाराज वाङ्मय असेल, ते ग्रंथ सतत वाचणं म्हणजे हा स्वाध्याय आहे. आणि तो जर स्वाध्याय जमत असेल तर ज्ञानोबाईंनी तिथं सांगितलंय नामस्मरण सतत करणं हा सुद्धा स्वाध्यायच आहे. विठ्ठल विठ्ठल अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रेहितं जयत स्वाध्याया भेषणम चैव वाङ्मयम तप उच्यते. वर्णन आहे की नाही? पुढे ऐका, मनाला प्रसन्नता प्राप्त होणं, ऐका नाही. पुढे मौन आत्मनिग्रह वगैरे आहे. मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानस उच्यते. काय सुंदर चिंतन आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर आता हे 3 तप करत असताना पुढे भगवान परमात्म्याने सांगितलंय, कायिक असेल तप, वाचिक असेल आणि मानसिक असेल, पण हे 3 तप करत असताना त्याच्या अंतकरणात मुख्य श्रद्धा पाहिजे. श्रद्धेबद्दल फार विचार आहे. आणि 17व्या अध्यायाचं नावच आहे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. श्रद्धा महत्वाची आहे. ज्ञान प्राप्त करताना सुद्धा काय पाहिजे? श्रद्धाच पाहिजे. यज्ञ करताना काय पाहिजे? श्रद्धाच पाहिजे. तप करताना काय पाहिजे? श्रद्धाच पाहिजे. आणि दान देत असताना सुद्धा काय पाहिजे? श्रद्धाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि वक्त्याच्या मुखातून ऐकत असताना श्रोत्याच्या अंतकरणात श्रद्धा अजिबात नसली पाहिजे. हे बी महत्वाचं आहे. ज्यांच्याकडून आपण ऐकतो ना त्यांच्यावर सुद्धा काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आता अलीकडं कठीण झालेलं आहे. ज्याच्यावर श्रद्धा ऐकताना ठेवायची नाही त्याच्यावर श्रद्धा आहे, आणि जे श्लोक ओव्या सांगते त्याच्यावर अजिबात श्रद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तू बोलायचं काम नाही, पण आहे की नाही अशी परिस्थिती कठीण झालेली आहे. पुढे ऐका, नंतर असं वर्णन केलं. श्रद्धा काय? श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधम नरही
अफलाकांक्षी विरुद्धते सात्विकम परिचक्षते. काय महाराज, हे सर्व यज्ञ आपलं काय तप आहे, श्रद्धा. अंतकरणामध्ये फलाची अपेक्षा असता कामा नाही. तो सात्विक काय आहे, तप आहे. त्याच्यानंतर पुढे असं वर्णन केलंय, आपल्या अंतकरणामध्ये जर अशी भावना असेल, माझा सत्कार व्हावा, मला मान मिळावा, माझी पूजा व्हावी, मला पैसा मिळावा, हे सर्व गोष्टी असं मिळावं असं वाटत असेल तर ते कोणतं तप समजायचं? राजस तप आहे. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमद्रमं असं वर्णन केलंय. आणि त्याच्यानंतर आता तामस तप सांगितलंय. मूर्खपणा त्याला मूळ कारण आहे. तामसाला काय मूळ शब्द वापरलाय ना, त्याच्यामध्ये मोह ती धातू आहे ना, आहे का नाही. आणि आपल्या निकम बाबाच्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, कोणतं विठ्ठल 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 विठ्ठल. निकम बाबाने आपल्याला धातू साधी शिकवलेलं लक्षात आलं. मूढ ग्रायनात म्हणूयात पिढया किर्यते तप परशोत साधनार्थम वा तत्तामस. हे 3 प्रकारचं तप, कायिक वाचिक मानसिक, नंतर सात्विक राजस आणि तामस. त्याच्यानंतर दानाचंही तसंच वर्णन केलेलं आहे. जे दान सात्विक आहे त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, दातविमितीय दानम दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. जे देत असताना त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं, त्यांनी आपल्यावर उपकार करावेत, ही अंतकरणामध्ये भावना नाही, ते सात्विक दान आहे. आणि पुन्हा देश काल पात्र पाहून दिलं जातं. आता त्याच्यानंतर पुढं सांगितलंय, आपल्याला त्यांनी काहीतरी द्यावं म्हणून त्याला दान दिलं जात असेल ना, तर ते दान कोणतं आहे? राजस दान आहे. यत् प्रत्युपकारार्थम फलमद्देश्य क्रियते नाही दीयतम तद्दानम राजसम स्मृतम. तसाच शब्द आहे, पण मला वाटलं तिकडे गेली काय गाडी, कोण हटो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय होत असतं, बरेच ज्ञानेश्वरीतले सुद्धा शब्द सारखेच आहेत ना, गाडी इकडे तिकडे पळत येईल. शब्द जर सारखे राहते ते आपलं चाललं होतं कुठं, यज्ञाकडे चाललं होतं. विठ्ठल 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 असं आहे महाराज. आणि त्याच्यानंतर तामसदान आहे. तामसदानाचा विचार करत असताना असं म्हटलंय, अदेशकाले दानम न पात्रे भेष. देश चांगला नाही, काल चांगला नाही, पात्र चांगलं नाही महाराज. आणि देत असताना जरी त्याला तसं देश काल पात्र प्राप्त झाला, ज्ञानोबारांनी सांगितलं, पण त्याच्या अंतकरणात आदर नाही, तिरस्कार बुद्धीने तो देत असतो, ते तामसदान आहे. हे एवढं जे मी सांगितलं तुम्हाला गीतेतले श्लोक आमच्या गुरुबंधूंच्या लक्षात आलं, सर्व टाळकऱ्यांच्या लक्षात आलं, पण तुमच्याही सर्वांच्या लक्षात आलं, पण माझ्या लक्षात आलं की नाही हे मला सांगावं लागेल ना. आळंदीमध्ये सांगत असताना काय करावं लागतं, आपल्या लक्षात आहे की नाही ह्याच्यासाठी सांगायचं. ऐका, त्याचं कारण आहे. हे सर्व प्रकार सांगितले. मग तामसदान असेल, तामस तप असेल, तामस यज्ञ असेल, आहे का नाही, हे सर्व आहे, पण त्यांनी पुण्य प्राप्त होतं का? नाही. राजस दान असेल, राजस तप असेल, राजस यज्ञ असेल, त्यांनी पुण्य प्राप्त होते का? नाही. मग सात्विक दान, सात्विक यज्ञ आणि सात्विक तप यांनी काय होतं? पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे जर पुण्य प्राप्त झालं, तपाने जे पुण्य प्राप्त होतं, दानाने जे पुण्य प्राप्त होतं, यज्ञाने जे पुण्य प्राप्त होतं, व्रताने जे पुण्य प्राप्त होतं, त्यांनी संताचं भेट होत नाही, त्यांनी संताची भेट होत नाही, पण त्यांनी देवाची भेट होईल. तपेदाने व्रते गोविंद पै भेटे, तपेदाने व्रते गोविंद पै भेटे, तपेदाने व्रते गोविंद पै भेटे, तपेदाने व्रते गोविंद पै भेटे. साधून भेटे पुण्याविना, साधून भेटी पुण्याविना, साधून भेटे भेटे विना.
भेटत नाही. तपे दाने व्रते गोविंद पै नामदेव राहायचं हे काय आहे प्रमाण आहे बरं का. नामदेव राहायचं प्रमाण. तपे दाने व्रते गोविंद पै भेटे परी साधू न भेटे. दोन पाठ काही गाथ्यात असं भाग्यवी नाही, काही गाथ्यामध्ये पुण्यवी नाही, पण आपल्याला इथं पुण्यवीनच बरं. विठ्ठल 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 पुण्याशिवाय साधू भेटत नाहीत एवढं आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय कोण पुण्य यांचा होईन कोणत्या पुण्य. आता बघा तप केल्यानंतर दानापासून तप झालं पुण्य झालं, तपापासून पुण्य झालं. यांनी गोविंद भेटतो, भगवान परमात्मा भेटतो. अनेक जणांना भेटलेला आहे. भागवतामध्ये त्याचे काय आहेत उदाहरणं आहेत. थोडंसं पुढं मांडतो ऐका. ज्यावेळेस ध्रुवबाळ आहे त्या ध्रुवबाळाने वनामध्ये गेला. वनामध्ये जात असताना नारद महर्षी भेटले आणि नारद महर्षी भेटल्यानंतर नारद महर्षीने सांगितलं कशाला जातो वनात बाबा, मला भगवान परमात्म्याची काय करायची आहे भेट घ्यायची. तसं तर त्याची इच्छा कशी होती, तो वनाला याची लागी जी बैसावे पितयाचे ओ सांगी पितेची मला कधी मिळावी अशी त्याची इच्छा होती. आपण सांगितलं होतं चला पुढे गेले. ध्रुवबाळा निघाल्यानंतर ध्रुवबाळाने वनामध्ये जाऊन तप केलं. तप भागवतात चिंतन आहे. 5 महिने तप केलं. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवबाळाने तप केलं. काय खाऊन केलं ऐका नाही. तिरात्रांते कपितबादराशनः आत्मवृत्त्यनुसारेण मासान्यरचयन् हरिन्. 3 दिवसांनी कवटाने बोर खायचं. कवटाने बोर खायचं. भागवतामध्ये 4th स्कंदामध्ये फार सुंदर त्याचं चिंतन आहे. तप केलं 1 महिना झालं. आता पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसांनी कवटाने बोर खायचं आहे. दुसरा महिना सुरू झाला. दुसरा महिना सुरू झाल्यानंतर ध्रुवबाळाने काय केलं, ध्रुवबाळाने ते सोडलं महाराज. नंतर 6 दिवसांनी काय करू लागला, गवत आणि झाडाची पान. गवत आणि झाडाचे पान पडलेले खायचं तो. हो. द्वितीयंच तथा मासम षष्ठे भ्रकोर्दिने तृणपर्णादिभिः शरणे कृतान्नोद्भैर्चयत् विभुम्. लक्षात आलं का आपला तो